नमस्कार, कसे आहात सगळे? सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. बघा आम्ही किती मोठी खरेदी केली अक्षय तृतीयेला. हॉकिन्स प्रेशर कुकर. माझं कुकर ते शिट्टीच होय ना, त्यामुळे चला म्हटलं खरेदी करावं म्हणून काल घेऊन आले. आणि आज अक्षय तृतीयेला उद्घाटन करायचं आहे, म्हणजे आता लावणारच आहे. चला म्हटलं. किंमत 2375. खोलूया आपण. बुक पण खूप मोठं आहे. काय करायचं आता, काय काय माहिती असणार ह्याच्यामध्ये. ओ, झाकण आहे. पॅक आहे खूप, म्हणजे चिकटपट्टे ते लावले, काढता येणार नाही. शिट्टी आहे. कसा आवाज येतो. हे असं. अशा पद्धतीचा बरेच दिवस माझ्याकडे नव्हता, दुसरे वापरत होते. वरून स्टीलचं कोटिंग आहे, छान आहे. काढूया. सांडलेला आहे मस्त, खूप जाड आहे आणि वरून स्टीलचा वरण आहे. पण हे बघू शकता, ॲल्युमिनियमचं आहे. पण मस्त आहे, चकाकी वेगळीच आहे. याच्यावर थोडंसं कोटिंग स्टीलचं केलं, पण हे बघू शकता ॲल्युमिनियमच आहे. छान आहे, मस्त. रिंग, वा, अशी खरेदी केली. आता चला याचं उद्घाटन करणार आहे. शिट्टी यालाच आहे, नाहीतर जायची हिराबरोबर. शिट्टी मस्त. असा कुकर खरेदी केलेला आहे आणि आता तयारी चालली आहे माझी मस्त स्वयंपाकाची. आज अक्षय तृतीया म्हटल्यानंतर रसच करतात आणि मी रसच करणार आहे. खूप अजून एक आलं. असा मस्त कुकर खरेदी केलेला आहे, छान. इथं चाललेले मस्त स्वयंपाकाची तयारी. आंब्याचा रस करणार आहे. बघू शकता, आंबा धुवून घेतलेले आहे, त्याच्यावरचं ते काढून घेतलेलं आहे. परवाच म्हणजे बॉक्स आणलेली दुसरी वेळ आहे म्हणजे रस करायची माझी. अक्षय तृतीयेच्या अगोदर पण केलेला. चला आता आज पण करते. आणि इकडं रस म्हटलं का शेवया पाहिजे, तर त्यासाठी शेवया करणार आहे. त्या पण मस्तपैकी गुळामध्ये. बेसिक तयारी झालेली आहे. रात्री केलेला एक पिझ्झा बेस होता, तो पण संपून टाकावा म्हटलं. त्याची भाजी, ही भाजी टोमॅटो, कांदा आणि ढोबळी मिरची केलेली आहे. मस्तपैकी लावायची. अगोदर टोमॅटो सॉस लावायचा, नंतर ही भाजी आणि वरून चीज. मस्तपैकी घरगुती डोसा, काय ते पिझ्झा तयार. छान असं चाललेलं आहे. मस्त शेवया करणार आहे. इकडं रस. हे बघा, आता रस कसं करायचं मी अशा पद्धतीनं करते. घेतलेली आहे ते पुरणाची चाळण घेतलेली आहे, एक दाखवण्यासाठी मी करून घेतलेलं. आणि ह्याच्यावर असं प्रेस करून घ्यायचं. आता मला एक हाताने येत नाही, छान किसून घ्यायचं. आणि काय होतं, लगेच होतं, पटकन होते रस तयार. मिक्सरची गरज नाही आणि काय नाही. हे गावाचे आपले काही राहत नाही, याला सगळं निघून जाते. वरून याची केस ते असतात की नाही, हे वरच राहतात. बघा, असं छान असा करून घ्यायचा रस. आणि रस साखरेमध्ये करणार आहे.
शेवया गुळामध्ये आणि रस साखरेमध्ये. थोडीशी साखर टाकायची, आंबे आहेतच गोड मस्त. हे बघू शकता असं सगळं निघतं आहे. मी काढणारच आहे सगळं हे. चला आता असं रस करून घेते मस्तपैकी आणि फ्रीजमध्ये ठेवते तयार करून. चपात्याच आवरायचं आहे मला. तुम्ही पण अशा पद्धतीनेच करा. मिक्सरची गरज लागत नाही आणि पटकन होतं आहे. हे बघ काढून घ्यायचं मस्त असं रस करायचं चाललेलं आहे. चला आता घेते करून मस्तपैकी रस, शेवया, इकडं शेवया, चपाती आणि श्रीखंड आणि ही करणार आहे तोंडी लावायला मटकीची उसळ छानपैकी. चला आज असं आहे मस्त मेनू. या रस आणि शेवया खायला. रस त्याचा आहे बरं का मस्त दैवड हापूसचा. चला इसी बात पे सगळ्यांना अजून एकदा अक्षर तृतीच्या खूप खूप शुभेच्छा. या रस खायला.